एकूरगा जिल्हा परिषद सर्कलच्या परिसरामध्ये या ठिकाणी आमदार रमेशप्पा कराड साहेबांनी आज 2-3 बैठका घेतल्या। आज चिंचोलीराव या गावामध्ये एक कॉर्नर बैठक होती, परंतु त्याला सभेचं स्वरूप आलं होतं। बरेचसे नागरिक शेकडोच्या संख्येने या ठिकाणी महिला तरुण एकत्रित आलेले आहेत। सर, सगळ्यात पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की कसा रिस्पॉन्स आपल्याला या जिल्हा परिषद सर्कलमध्ये वाटला? एकूरगा जिल्हा परिषद सर्कल हे तुम्ही बघत असाल की मांजरा ज्या गावामध्ये उभारलेला आहे त्या गावामध्ये आजची ही कॉर्नर बैठक होती। बैठक नसून ही सभा झाली। आज मी या सर्कलमध्ये 3-4 ठिकाणी सभा म्हणजे बैठका घेतल्या, पण त्या बैठका नव्हत्या, त्या सभा झाल्या। याच्यावरून एक लक्षात येतं आहे की या मतदारसंघामध्ये मोठं असं परिवर्तन यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये होणार आहे, याची साक्ष ही सगळी सभा देत आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण इथं सभा करत असताना नागरिकांनी आपल्याला सांगितलं की आम्हाला दूषित पाण्याची मोठी अडचण होते MIDCच्या, त्या संदर्भात आपण काय विचार करतो? एक तुमच्या माहिती सांगतो की ज्या कारखान्याच्या माध्यमातून त्या कारखान्याचं केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळं या गावातील जे पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं पाणी दूषित होतं आहे। तर एक कारखान्याची जबाबदारी आहे की त्यांनी हे जे केमिकलयुक्त पाणी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे किंवा या गावकऱ्यांची पाण्याची पुरवठ्याची योजनेची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे। तर हे जर त्यांनी नाही केलं तर त्याच्या विरोधात आंदोलन करून आम्हाला ती योजना त्यांची काहीतरी बंद पाडावं लागेल किंवा कारखान्याला व्यवस्थित त्याला धडा शिकवावा लागेल असं मला स्वतःला वाटतं। मागच्या टर्ममध्ये इथं माजी आमदार इथं उमेदवार राहिलेले होते आणि ते जिंकून पण आले होते, परंतु तरीही बऱ्याच आपण ठिकाणी पाहतोय म्हणावं तसा विकास झाला नाही। काय कारण असतं असं वाटतं आपल्याला याच्यामध्ये? मुळामध्ये सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या माणसाला गरिबीचे दुःख काय कळणार, शेतकऱ्यांच्या वेदना काय कळणार? ते बिचारा राजकुमार होता, पैशाच्या जोरावर, संपत्तीच्या जोरावर, कारखान्याच्या जोरावर निवडून आले, पण त्याच्यानंतर त्यांनी एकूरगा जिल्हा परिषद कुठं आहे हेच त्यांना अजूनही माहीत नाही। आणि त्याच्यानंतर आमदारही झाले, कुणाच्या विरोधात झाले तर नोटाच्या विरोधात झाले, नोटाच्या विरोधात झाले। त्याच्यानंतरही ते इकडे फिरकले नाही, त्याच्याहून त्यांची उदासीनता लक्षात येते। पण आता सगळं गेल्यानंतर कुठंतरी त्यांना जाणीव झाली की आपण आता विकास केला पाहिजे, विकासाच्या गोष्टी केल्या पाहिजेत। पण विकास कशाला म्हणतात हेच त्यांना अजून कळलेलं नाही। त्यांनी स्वतः आणि स्वतःचा विकास हेच त्यांना विकास आत्तापर्यंत कळत होता, पण सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विकास कधी त्यांनी विचार न केल्यामुळं आज गोरगरीब जनता रस्त्यावर उतरली आहे आणि ते गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळतो आहे। एकूरगा जिल्हा परिषद सर्कलमधील मतदार बांधवांना काय सांगू इच्छिता, काय आव्हान करू इच्छिता? माझं एक आव्हान आहे की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींच्या रूपानं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे। हे दोन्ही सरकारं ज्या सरकाराच्या माध्यमातून जिल्हा परिषदला निधी येतो, ज्या सरकारांच्या माध्यमातून गावातल्या विकास कामांचा निधी येतो, ज्या सरकारांच्या माध्यमातून गावातल्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा निधी येतो, हा जर निधी आपल्या गावापर्यंत व्यवस्थित आणायचा असेल तर इथंसुद्धा भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं। आणि हे ह्या भागातील जनतेला कळून चुकलेलं असल्यामुळं मोठा असा प्रतिसाद, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रचंड अशा मताधिक्याने निवडून येऊन या जनतेची सेवा करतील असा आत्मविश्वास मला स्वतःला आहे। खूप खूप धन्यवाद.